सकाळपासून मुंबईमध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसतायत। मुंबई शहरासह उपनगरामध्ये पावसाचा जोर। मुंबई ठाण्यात रात्रभर पावसाची जोरदार हजेरी। कोकण गोवा महाराष्ट्रात आता 7 दिवस मुसळधार पावसाचा इशारा वर्तवण्यात आलेला आहे। काल रात्री मुंबईमध्ये जोरदार पाऊस झालेला आहे, तर सकाळी सुद्धा हलक्या सरी या बरसत आहेत। मुंबई शहरासह उपनगरात पावसाचा जोर हा पाहायला मिळाला। मुंबई ठाण्यामध्ये रात्रभर पावसाची जोरदार हजेरी। कोकण गोवा महाराष्ट्रात 7 दिवस मुसळधार पावसाचा इशारा वर्तवण्यात आलेला आहे। केरळमध्ये मान्सून दाखल झालेला आहे। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडलेले आहेत। स्वप्नील, आपण पाहतोय काल सुद्धा जोरदार पाऊस झालेला आहे मुंबईमध्ये, आता सुद्धा हलक्या सरी या बरसतायत, तर 7 दिवस मुसळधार पावसाचा इशारा वर्तवण्यात आलाय। काय अधिकची माहिती? महाराष्ट्रामध्ये 7 दिवस पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। आज रेड अलर्ट तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागामध्ये सुद्धा रेड अलर्ट आणि काही विभागात ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। दक्षिण कोकणामध्ये कमी दाबाचं क्षेत्र समुद्रामध्ये निर्माण झालेलं आहे, जे जसं जसं पुढे सरकतं त्याची तीव्रता वाढताना पाहायला मिळते। मुंबईत सुद्धा पहाटेपासूनच या ठिकाणी पावसाच्या सरी बरसताना पाहायला मिळतात। मुंबई उपनगर, ठाणे, पालघर या भागामध्ये सुद्धा रात्रभर पावसाने हजेरी लावली होती। मान्सून पूर्व पावसाची खरं तर ही हजेरी आणि एकूण मध्य महाराष्ट्र असेल, कोकण विभाग, गोवा तसेच गडचिरोली, चंद्रपूर अशा अनेक काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आज ती वर्तवण्यात आलेली आहे। तर यामध्ये सर्वाधिक म्हणजे तळ कोकणामध्ये आज रेड अलर्ट आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता ही हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे मुंबईमध्ये सुद्धा समुद्र किनाऱ्यांवरती पर्यटकांनी मुंबईकरांनी जाऊ नये अशा प्रकारचा इशारा देण्यात आलेला आहे। तसेच सर्व मुंबईमध्ये सुद्धा यंत्रणा सज्ज आहेत। राज्य सरकारने सुद्धा राज्यभरामध्ये यंत्रणा सज्ज केलेल्या आहेत। मात्र पुढील 7 दिवस पावसाचा जोर हा मुंबईसह महाराष्ट्रामध्ये, कोकणामध्ये आणि एकूणच गोवा या भागामध्ये जोर वाढताना पाहायला मिळेल। त्यामुळे नक्कीच पर्यटक असतील, मुंबईतील नागरिक असतील, महाराष्ट्रातील नागरिक असतील, यांनी सतर्क राहावा अशा प्रकारचा एक इशारा सुद्धा राज्य सरकारकडून देण्यात आलेला पाहायला मिळतोय। नीलम, जी नक्कीच, आपण पाहतोय की या ठिकाणी रस्ते किंवा रेल्वे वाहतुकीवरती याचा काही परिणाम झालेला पाहायला मिळतोय का? आज तरी रविवार आहे, नागरिक जास्त बाहेर पडलेले नसतील, तरी सुद्धा या मार्गांवरती काही परिणाम झालेला पाहायला मिळतोय का? नीलम, नक्कीच सकाळपासून जी रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूक ही सुरळीत आहे। आज रविवार खरं तर आहे आणि मेगा ब्लॉक सुद्धा आहे, त्यामुळे एकूणच सर्व प्रकारे कोणत्याही प्रकारे जी रेल्वे आहे ती सुरळीत राहावी यासाठी प्रयत्न हे खरं तर लोकल प्रशासनाच्या असतीलच। मात्र सध्या पावसाचा जोर हा मुंबईमध्ये कमी असल्यामुळे रेल्वे वाहतुकीला फटका बसला नाही, तर दुसरीकडे रस्ते वाहतुकीला सुद्धा कुठेही फटका बसल्याचं पाहायला मिळालं नाही। मात्र ऑरेंज अलर्ट आणि रेड अलर्ट सुद्धा आहे, त्यामुळे जास्तीत जास्त जर पाऊस पडला तर नक्कीच या ठिकाणी रेल्वे विस्कळीत होऊ शकते। आणि त्याचप्रमाणे आज रविवार असल्यामुळे जास्त लोक जर बाहेर पडले तर एकूणच या ठिकाणी रस्ते वाहतुकीला सुद्धा मोठ्या प्रमाणात कोंडीचा सामना हा प्रवाशांना करावा लागू शकतो। जी नक्कीच, धन्यवाद स्वप्नील आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।